आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावला तर याद राखा असा इशारा देवराम लांडे यांनी जुन्नर तालुक्यातील बनकर फाटा येथे हातात काठी घेऊन रास्ता रोको आंदोलन करत सरकारला दिलाय। यावेळी आदिवासी समाजातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी, पाहूयात। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याकडे देतो। सर आणि जिल्ह्याने बनवले हे आमचे झेंडे, हे आमच्या झेंड्याला कापतात बांबूच्या, आणि म्हणून आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्हाला झेंडे टाकून आणि त्या घटनेमध्ये असं आहे की घटना बदलता येत नाही, परंतु मताच्या झोळीसाठी हे सरकार जातीमध्ये भांडण लावून बसत। अरे आरक्षण म्हणलं नाही का तुमच्या बापाची पेंड आहे, तुमच्या बापाची पेंड आहे का? आमचं आरक्षण हक्काचं आहे, आम्ही पाठवर लिहिलं आमचं आरक्षण हक्काचं आहे। म्हणून मी सरकारला जाहीर इशारा देतो की सामाजिक आमच्या व्यक्ती आरक्षणाला कोणी धक्का लावू नका। तुम्ही धनगर समाजाला आरक्षण द्या, मराठी समाजाला आरक्षण द्या, तुम्ही माळी समाजाला आरक्षण द्या, ते आमचे कोणीतरी बांधव आहेत, ते आमचे मित्रच आहेत, परंतु तुम्ही आमच्यामध्ये भांडण आहात कोंडीला जाण्याचा कासा शोध लावण्याचं काम या सरकारने खरं तर करून अशी माझी त्यांना सर्वांना विनंती आहे। आणि म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना बुधवारी आम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री